आणि त्यांना ट्रेलरमध्ये बघितल्यानंतरच एवढं बरं वाटतंय की चित्रपट नक्कीच विक्रमची जी मेहनत आहे ती वाया जाणार नाही. ती खूप चित्रपट हा चालेल. सगळे मोठमोठे कलावंतांनी हजेरी लावली आहे आणि चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे. त्यांच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. पण विक्रम, एक चित्रपट करून थांबू नकोस. तुझी ही करिअरची सुरुवात आहे आणि या सुरुवातीला तुझ्या सगळ्या मित्रांनी तुला ज्या पद्धतीनं सपोर्ट केला आहे त्या पद्धतीनं प्रताप सरनाईक सुद्धा तुझ्याबरोबर नेहमीच राहील. पहिला चित्रपट झाला, दुसरा झाला आणि ऐश्वर्या रायनी सांगितलंय की मी आता चित्रपटात मराठीत काम करणार आहे. त्यामुळे प्रोड्युसर तयार आहे, डायरेक्टर तयार आहे, ऍक्टर सुद्धा तयार आहे. त्यामुळे तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करायला काही हरकत नाही. थँक्यू. विक्रमला माझा प्रश्न आहे, इकडे राखी फ्रॉम एबीपी माझा. विक्रमला प्रश्न आहे, सिनेमाच्या म्युझिक बद्दल काय सांगशील? म्हणजे काय नेमकं डोक्यात होतं, किती वेळ लागला म्युझिकसाठी, एकूणच काय प्रोसिजर होती? माझ्या फिल्ममध्ये 4 गाणी आहेत आणि 4ही गाणी एक स्टोरीज आहेत. आय वॉन्टेड अ म्युझिक डिरेक्टर जो मला वेळ देईल, हू विल अंडरस्टँड की व्हॉट आय वॉन्ट. कधीतरी काही लोक करतात की म्युझिक रेडी असतं आणि ते तुम्हाला वेगळे ट्यून्स ऐकवतात आणि दे सेड दिस इज इट, चूज, यू वर्क अराउंड इट. आय वॉन्टेड समबडी टू स्टार्ट विथ मी फ्रॉम स्क्रॅच आणि there were very few options that I had in my mind, and I met Praful, I met Mandar on lyrics. Monica Dharankar introduced me and I said this is it. I don't want to meet anybody else because I know की हा माणूस मला समजेल, माझ्या स्क्रिप्टला त्याला कळेल की मला काय पाहिजे. आणि प्रत्येक गाणं is a story. There is no song, there's no dancing, there is no lip sync. It's all like you saw, it's all a passage of time. So I wanted a music director who would understand I'm not creating montages. I'm telling 5 scenes in one song. And that is what Praful and Mandar gave me. कौन? तो बिझी आहे थोडा. शूटिंग करतोय दुसऱ्या पिक्चरसाठी. ही संपली आता, त्याला दुसरा चेक पण पाहिजे ना. पुढची आता 3 आठवड्यात रिलीज आहे. The whole thing is marketing now. People have to penetrate into the market, show the songs. I think the marketing and promotion has already begun, but I cannot thank my Hindi film industry enough. I don't think in this lifetime I can make a second film, I can make a third film, but from my Muhurat, from the way this industry has supported me after my 25 years of work, I owe them in a lifetime, not in one. काय आता गेस्ट लिस्ट मी कसं शेअर करू की कुठल्या ट्रायल मध्ये कोण येतंय. पण ऑफकोर्स दिस इज फॅमिली टू मी अँड दे विल ऑब्व्हियसली हॅव अ लुक ॲट माय वर्क बिफोर इट्स आउट इन द मार्केट. हे करायचं. आणि मगाचपासून तू एका भाषेतले हिरोईन दुसऱ्या भाषेत काम करेल का या प्रश्नाच्या मागे का लागलास मला माहित नाही. आता जर ऐश्वर्याने मराठीत काम करायचं ठरवलं असेल तर मला हिंदीतच स्ट्रगल करायला लागेल. सो इथे परस्पर माझा पत्ता कट झालाय. सरनाईक साहेब पण म्हणाले की दिग्दर्शक तयार आहे, हिरोईन तयार. सो आता मी लवकरच उद्यापासून हिंदीसाठी स्ट्रगल सुरू करेन. सो प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की का नाही आवडणार. वेगळ्या कुठच्याही भाषेत काम करायला आवडेल, मला अभिनय करायला आवडेल मुळामध्ये. आणि जितकं स्वतःला तावून सुलाखून बघता येईल तितकं मी नक्की बघेन. मगाच्या विक्रमचा जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मला उत्तर द्यावंसं वाटतं, जे विक्रमनी पण दिलं. पण जे एक मराठी अभिनेत्री म्हणून मला सतत जाणवत आहे की प्रमोशनल इव्हेंट किंवा प्रमोशनल ॲक्टिव्हिटी म्हणून इकडे सेलिब्रिटी येत आहेत असं मला वाटत नाही आहे मनापासून. ते 25 वर्षाची विक्रमची कमाई वाटते मला ही, कारण ही माणसं फार मनापासून येत आहेत. म्हणजे एक स्टंट किंवा स्ट्रॅटेजी म्हणून हा प्लॅनिंग करतोय असं वाटत नाही आहे मला. पण ज्या पद्धतीने ही सगळी मंडळी येत आहेत, जो वेळ देत आहेत, जितकं मनापासून हे अप्रिशिएट करतायत ते खरंच हॅट्स ऑफ. म्हणजे तू 25 वर्ष जे काही कष्ट केलेस ना विक्रम, किंवा ज्या पद्धतीचं तू माणूस आहेस त्याचं एक फळ आहे असं मला वाटतं. कारण हे सगळे मित्र म्हणून येत आहेत आणि मला खरंच खूप छान वाटतं. मंदार आणि प्रफुल, तुम्ही तुमचा अनुभव जर शेअर केलात आमच्यावर तर खूप छान होईल. मंदार. माझा अनुभव नेहमीप्रमाणे चांगला आहे, कारण खूप पिक्चर्स केल्यानंतर सुद्धा
हृदयांतर ही मला पहिली फिल्म माझी यासाठी वाटते कारण इतकी गाणी लिहिल्यानंतर हृदयांतरची कथा जी मी रिव्हील करणार नाही ऑफकोर्स ती वेगळी असल्यामुळे वेगळी गाणी लिहायची संधी मिळाली. दरवेळेला तुम्हाला एकाच पठडीतली गाणी लिहायची असतात आणि विक्रमसारखा एक असा दिग्दर्शक की ज्यांनी ए पासून झेडपर्यंत लिरिसिस्ट म्हणून माझ्याबरोबर बसून काम केले असं म्हटलं तरी हरकत नाही, किंवा मोनिका त्यांची सगळीच टीम, आणि प्रफुल्लबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स हा नेहमीच चांगला असतो. म्हणजे मी 3-4 फिल्म्स केल्या त्याच्याबरोबर, पण तो एक खूप गुणी संगीत दिग्दर्शक आहे. त्याला अर्थाला चाल देता येते, किंवा त्याने जर आधी चाल जरी दिली असेल तरी त्याच्यावर अर्थपूर्ण शब्द लिहिता येतात. त्यामुळे मला असं वाटतं की जर हृदयांतरची गाणी तुम्हाला आवडली, तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे, तर प्रफुल्लचं त्यात श्रेय नक्कीच जास्त आहे म्युझिकच्या बाबतीत बोलाल तर. थँक्यू. ॲक्च्युली मी म्हणेन की विक्रम सर इज अ हाफ म्युझिक डायरेक्टर ऑफ दिस फिल्म बिकॉज विदाउट हिज गायडन्स इट्स नॉट पॉसिबल. आपण बरेच वेळा म्हणजे प्रत्येक वेळेला काम करतच असतो, बट काही प्रोजेक्ट असे असतात जे आपली ओळख ठरतात. आय एम शुअर हृदयांतर इज माय आयडेंटिटी. थँक्यू. प्रशांत फ्रॉम झी 24 तास. ऐश्वर्याला प्रश्न आहे की मराठी फिल्म बघतेस का, आणि लेटेस्ट एखादी फिल्म आवडली कुठची मराठीतली? लेटेस्ट मी कोणी पण पिक्चर नाही बघितले, नायदर हिंदी नो मराठी. I haven't recently watched many movies because I've just been a little personally occupied, so I haven't really watched many movies. So I'm sorry, I will not be able to belt out latest names for you. Way back in the past I have, but I'm not going to mention those titles because it's really way back in the past. Do I enjoy cinema? Of course, I'm an actor. We all enjoy cinema. So I hope to be able to answer that question on another forum. But I want to add to what Mukta was saying earlier, which is very true about Vikram. Before Vikram is already getting antsy to wrap it up, so I definitely want to say, to add to what she was saying and to answer your question, where of course, as members of the media, you will appreciate Vikram's ability to come up with ideas on how he should go about promoting his film, as he must. Because that is the call of the day, and that's happening in every aspect of, in every language, on every film. So I don't see any reason why we should be questioning how and why. In fact, I think one needs to appreciate his ability to still keep it true and bring magic to every platform that he has chosen, whether it was a trailer launch, whether it's a music launch, or whether it was Murat, or what he's looking for ahead. And the fact is, yes, he has forged amazing friendships over all these years, and that's what you're getting to, obviously, I guess, witness on all these platforms as well. But you've seen it otherwise as well, on his shows or socially. He has, that's the kind of person he is. I know him right from way back in the beginning, modeling days. And I have to tell you this thing of how he once came to my home on Raksha Bandhan. Very sweetly, tie me Rakhi. You can be my sister. I was like, wow, he's chosen. You be my sister, but you tie me Rakhi. And how sweetly it brought me a Ganesh Murti. And he said, keep this. This is my good wishes for you. And whether or not we do this customarily every year, I'll always be there, and I will always regard you my sister. And without us necessarily making a big song and dance about it over the years, there is that quiet, true bond. He did want to make a movie over 10 years ago, and Shamak would know of this, and he had spoken to us, and then, I mean, that didn't come to be. There's a time for everything we were talking about recently, and this was meant to be it, and I'm so glad his first movie is in his mother tongue. It is in the language, it's the story he wants to eventually tell. There's a right time, and that blessing comes from up there. And even then, back then, when he had narrated the subject to Shamak and me, and we were on board, because he was so passionate, and he still is, and he's like this little excited boy giving instructions and fully revved up, and
That's what you need to enjoy cinema. You have to enjoy it, you have to enjoy every aspect of creativity, because cinema is a melting pot of so many creative talents. And when you're involved in every aspect of it, you enjoy it. And God bless you, Vikram, and kudos and congratulations to your entire team, and your parents must be so proud. Their blessings and all our love. God bless you. And the whole team. Saglanna Shubhecha. Are we done? Yeah, last. Yeah, last one. Good evening, everyone. Good evening, Mrs. Aishwarya Rai Bachchan. Yeah. विक्रम, तुम्हाला फार फार शुभेच्छा चित्रपटसाठी. Thank you. Can I request Miss Nitya and Naisha to say something? Yeah, sure. नमस्कार. नमस्कार. आज आमच्या हृदयांतरचं म्युझिक लॉन्च होत आहे आणि त्यासाठी मॅमची हजेरी लागली आहे. म्हणजे मी त्यांचे भरपूर सिनेमे बघितले आहेत, पण कधीच विचार केला नव्हता की आपण त्यांना लाईव्हली कधी बघू शकू. म्हणजे मला आज इतकं हे होतं. जेव्हा त्यांची एंट्री झाली तेव्हा मी स्वतःला चिमट्या घेत होते खाली की आपण त्यांच्यासमोर उभे आहोत, ते आपल्याशी बोलता आहेत. आणि म्हणजे इतकं मला आज बरं वाटतंय की आज आपण अशा प्रोजेक्टचा भाग आहोत की ज्याच्यामागे एवढ्या दिग्गज कलाकारांची हजेरी लागते. सो ह्या प्रोजेक्टसाठी मला निवडल्याबद्दल मी सर्वप्रथम विक्रम सरांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे मला ऋतिक सरांना, ऐश्वर्या मॅमना, मनीष सरांना, शामक सरांना, एवढ्या दिग्गज कलाकारांना भेटायची संधी मिळते. सो थँक्यू विक्रम सर. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या हृदयांतरला मिळणारच आहेत हे मला आत्ता दिसलं. थँक्यू.